जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीची धागेदोरे थेट नंदुरबारपर्यंत पोहोचले आहेत। नंदुरबारच्या कौटिल्य फाउंडेशनचे संचालक प्रवीण पाटील या पेपरफुटीच्या आरोपींच्या घेऱ्यात आले असून मालेगावमध्ये एका विद्यार्थिनीने पोलिसांत तक्रार देत या पेपरफूट प्रकरणी प्रवीण पाटलांनी 5 लाखांची मागणी केल्याचा दावा केला आहे। मात्र असा कुठलाही पेपरफुटीचा प्रकार आपल्या मार्फत झाला नसल्याचा दावा कौटिल्य अकॅडमीचे प्रवीण पाटील यांनी केला आहे। या पेपरफुटीचे ढग आता नंदुरबारपर्यंत पोहोचले असून तपासातून आणखीन काय बाहेर येते याकडे सरांच्या नजरा लागल्या आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। साहेब बघा, पहिली गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाहीये किंवा मी या पद्धतीचा आतापर्यंत ऐकलेलं नाहीये की एमपीएससीचा पेपर फुटतो किंवा काय ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्याबद्दल खरंच मला पुरेपूर माहिती नाहीये। आणि जेव्हा हे सगळं झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माझ्याकडे अभ्यासाला यायच्या, विचारपूस करायच्या, इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची याच्याबद्दल विचारपूस झालेली आहे। कमीत कमी 10-15 वेळेस त्यांनी विचारपूस केलेली आहे, परंतु मी कुठल्याही पद्धतीचं असं व्हॉट्सअप चॅट किंवा माझ्या जी रेकॉर्डिंग्स आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने ते मेसेजिंग केलं गेलेलं आहे असं मला तरी वाटतंय आणि मी चौकशीसाठी पूर्णपणे सामोरे जाण्यासाठी तयार आहे सर। दुसरी गोष्ट म्हणजे मी असा कुठल्याही प्रकारचा अपहार किंवा गुन्हा केलेला नाहीये आणि कुठल्याही पद्धतीचा पैसा किंवा काहीही घेण्याचा काही संबंधच येत नाही। असं जर केलं असतं तर कमीत कमी मी 100 मुलं पास करू शकलो असतो, परंतु ते जर झालेलंच नाहीये तर मी यावर काहीच बोलू शकत नाही सर। जास्त अत्याधिक चुकीचं आहे सर। मी कुठल्याही पद्धतीचं मी अल्पशी फीस घेतो, जी क्लासची फी आहे 10,000 रुपये, 12,000 रुपये, 15,000 रुपये या शुल्कामध्ये मी आज विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चामध्ये शिकवणारा व्यक्ती आहे। माझा क्लास जो आहे चालतो तो क्लास सुद्धा भाड्याच्या खोलीमध्ये चालतो। हे अत्याधिक हे आरोप चुकीचे आहेत। मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे साहेब।